नमस्कार. रेडिओ कर्मवीर 88.4च्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एक स्पेशल पर्सनॅलिटी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, संयमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्व. लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज ठामपणे मांडणाऱ्या, महिला, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्यानं भूमिका घेणाऱ्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण फक्त राजकारण नव्हे तर त्यांच्या आयुष्याचा प्रवास, बालपण, कुटुंब, संस्कार, नातेसंबंध, सार्वजनिक जीवनातील अनुभव आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील मनमोकळा संवाद साधणार आहोत. सुप्रियाताई, तुमचं रेडिओ कर्मवीरच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात आधी धन्यवाद की तुम्ही वेळ दिला. तर भरपूर प्रश्न आहेत, पण काही थोडके प्रश्न तुम्हाला विचारेल. तर आपण थोडं बालपणापासून सुरुवात करूयात. तर तुमचं जे बालपण आहे ते कसं होतं आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी नेमकी कुठे आणि कशी झाली त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण तुमच्यासारखंच होतं, काही त्याच्यात वेगळं नव्हतं. सगळ्यांचं बालपण हे नॉर्मलच असतं. जर तुम्हाला कोणी सांगत असेल ना त्यांचं काही वेगळं आणि स्पेशल होतं, असं काही नसतं. त्या भ्रमात राहू नका. आणि बालकडू वगैरे घरात बिरात ना असलं काही मिळत नाही. ओके. मग आमच्या घरात तरी नक्कीच नाही. अच्छा. आम्हा सगळ्यांना माननीय शरदचंद्र पवार साहेब नेते म्हणून माहीत आहेत, तर त्यांच्याबद्दल भरपूर जाणून आहोत. पण बाबा म्हणून त्यांच्यातला असा कोणता गुण आहे की जो महाराष्ट्राला किंवा जनतेला फारसा माहीत नाही आहे, आणि एखादा प्रसंग जो या संदर्भातला तुम्ही सांगू शकाल? असं काही नाही. ते म्हणजे ते बाहेर जसे वागतात तसेच घरात वागतात. तसं काही त्यांच्या स्वभावात किंवा वागण्यात काही फार वेगळेपणा काही नाही आहे. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की सगळ्यांना असं वाटतं की आमच्या डायनिंग टेबलवर काहीतरी फार रोज काहीतरी आम्ही मोठी स्ट्रॅटेजी किंवा अरे आता पॉलिटिकली काय करायचं, असं कुठल्याच फॅमिलीमध्ये होत नाही. फॅमिलीज तुमच्या घरात डायनिंग टेबलवर जी चर्चा चालते तीच आमच्या डायनिंग टेबलवर चालते. तुम्ही जे खाता तेच आम्ही खातो. ओके. तुम्ही पण काकडीचीच कोशिंबीर खाता, आम्ही पण काकडीचीच कोशिंबीर खातो. आणि मुकेश अंबानींच्या डायनिंग टेबलवर पण काकडीचीच कोशिंबीर असते. त्याच्यामुळे हे जे मोठं काहीतरी बागुलबुवा केला जातो असं काही नसतं. प्रत्येकजण आपल्या मेंदूनी, कष्टाने आणि कर्तृत्वाने मोठा होतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि प्रत्येक घरात आई वडील चांगलेच संस्कार करतात. अशा जगातली कुठली आई किंवा वडील नाहीये की जे चांगले संस्कार करत नाही. आपण त्या संस्काराचा किती त्याच्यातून शिकायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं. नक्कीच. तुम्ही आता आईंचा उल्लेख केला, तर तुमच्या आईंचा असा कुठला संस्कार आहे की तो सर्वाधिक प्रभाव टाकतो, त्याबद्दल काही सांगू शकाल का? पेशन्स. माझ्या आईमध्ये प्रचंड पेशन्स आहे. आणि माझ्या आईला कॅमेरा हा प्रकारच आवडत नाही. शी इज अ व्हेरी प्रायव्हेट पर्सन, व्हेरी प्रायव्हेट. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगते. एक 15-20 वर्षापूर्वी एक दिल्लीला एक पत्रकार आला होता आणि त्यांनी मला विचारलं की आईशिवाय जगणं कसं होतं. मी त्याला विचारलं आईशिवाय म्हणजे? ते म्हणले की नाही तुम्हाला आई नाही ना. म्हटलं कोणी तुम्हाला सांगितलं मला आई नाही? ते म्हणले आम्ही मिसेस पवारला कधी पाहिलेलंच नाही आहे. म्हटलं दॅट इज मिसेस पवार. माझ्या आईला फोटो काढलेला तिचा किंवा पब्लिक स्पेसमध्ये, म्हणजे आम्ही जर लग्नाला कधी गेलो तर माझे वडील आणि मी एकत्र उतरतो आणि माझी आई आणि माझा नवरा वेगळे उतरतात. ते आधी जातात किंवा नंतर जातात. कारण का माझ्या नवऱ्याला आणि माझ्या आईला पब्लिसिटी हा प्रकारच आवडत नाही. बरोबर. आणि त्यांना एक प्रायव्हेट आयुष्य जगायला आवडतं, जे चूज करतात. म्हणजे आम्ही एखाद्या गर्दीत गेलो तर माझी आई मागे तरी जाते ना, तर पुढे निघून जाते. राईट. कारण का प्रायव्हसी ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ओके. थोडंसं राजकीय विचारेन. जरी राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या असल्या तरी अजित दादा म्हटलं तर आजही डोळ्यासमोर उभा राहणारा बालपणीतला एखादा प्रसंग सांगू शकाल का? बालपणी नाही, दादा आणि मी 52 वर्ष एकत्र राहिलोय. त्याच्यामुळे मधली 2 वर्षाची गॅप. आणि माझं भाग्य की दादा जायच्या आधी जवळपास 11 महिने दादा मी टोटली नॉर्मल झालं होतं आमचं नातं. मध्ये अर्थातच थोडंसं अंतर झालं होतं, इलेक्शन झालं होतं. पण आमच्या घरातली एक सगळ्यात मोठी ताकद आहे की दादा माझ्यामध्ये राजकीय अंतर आलं पण माझ्या सगळ्या बहीण आणि भावंडांनी ते अंतरामध्ये कटुता येऊ दिली नाही कधी. त्याच्यामुळे एखादा 6 महिने वर्ष अंतर आलं असेल ते पटकन जोडायला माझ्या बहीण भावंडांनी जो रोल केला तो एक महत्त्वाचा होता. आणि दादाची इच्छाच होती की फॅमिली परत एक व्हावी. त्याच्यामुळे जवळपास एक 11 महिने असेल दादा आणि मी आठवड्याला भेटत होतो. आणि दादाची इच्छा होती की फॅमिली तर एक होतीच, त्याच्यामुळे फॅमिलीचा विषय नाही. पण दादाची शेवटच्या दिवसापर्यंत इच्छा होती की पक्ष, कार्यकर्ते, जे कोणी दुखावलं कुठूनही असेल त्यांनी एक व्हावं. दादाची शेवटची आणि महत्त्वाची इच्छा होती. मग ह्या राजकीय
क्षेत्रात काम करत असताना नातेसंबंध जपणं किती महत्त्वाचं आहे, आणि याला जोडून अनेक प्रश्न विचारेन की कुटुंब आणि राजकारण याच्यातला समतोल तुम्ही कसा साधतात? जसे बाकीचे प्रोफेशनल्स करतात तसा, तशी Okay. तुमची आई करते, हां. ही मुलगी आहे इथे जी उभी आहे ती करते, इट्स अ प्रोफेशन. त्यामुळे जसे प्रत्येक जण करतात तसंच आम्ही करतो. काही त्याच्यात वेगळेपणा नसतो किंवा काय नसतं, ते हाईप केलं जातं सगळे एकतर. आणि सगळ्यात प्रोफेशनल म्हणजे आता किती महिला बँकेत काम करतात, बरोबर, किती महिला आज आर्मीमध्ये आहेत, कोण पायलट आहे, बरोबर. किती डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, त्या प्रोफेशनल महिला आहेतच ना. बरोबर. तर त्या जसे कष्ट करतात तसंच आम्ही करतो. त्याच्यात Right. काही म्हणजे कर्तृत्व काय किंवा काही वेगळेपणा कमी जास्त नसतो. वी आर ऑल प्रोफेशनल्स. Right. आणि ती एक महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो प्रश्न विचारला नातेसंबंध, माझ्यासाठी मी ते ओपनली पब्लिक फोरम मध्ये म्हणते की नातीच लागतात. यश अपयश येतं जातं, शेवटी मैत्रीच राहते ना, बरोबर. आणि नातंच राहतं. त्याच्यामुळे यश अपयश, पैसे, सत्ता, ग्लॅमर, या सगळ्या गोष्टी येत जातात. बरोबर. स्टेडी फक्त नाती राहतात. Right. मी ती सगळी जपते. क्या बात आहे, आणि क्या बात आहे. माझ्यासाठी ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि मी वारंवार बोलते. आणि माझं फ्रेंड सर्कल पण एवढं मोठं आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. तुम्ही इतक्या वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात काम करता आहात, राजकीय क्षेत्रात काम करता आहात, तर असा कोणता निर्णय आहे, अर्थात बरेच निर्णय असतील, पण असा कोणता निर्णय आहे ज्याचा आजही तुम्हाला सर्वाधिक अभिमान वाटतो? प्रत्येकाचं एक वेगळं महत्त्व असतं. म्हणजे जेव्हा महिलांचं आरक्षणाचं बिल आलं, हां, तो एक असेल. अंधश्रद्धेचा कायदा जेव्हा महाराष्ट्राने पास केला, तो असेल. किंवा म्हणजे एखादी ट्रेन माझ्या मतदारसंघात नवीन प्लॅटफॉर्म झाला आणि तिथे ट्रेन थांबायला लागली, राईट, राईट. आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट झाला, तिथल्या मुलांना शाळेत जायला सोय झाली. एखादी ST वेळेवर येत नव्हती, ती जास्त वेळा यायला लागली. Okay. या तुम्हाला लहान गोष्टी वाटतात, पण त्या ठिकाणी त्या खूप महत्त्वाच्या बरोबर. असतात. त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यातलं एक मोठा टर्निंग पॉईंट असतो बरोबर. की ST वेळेवर येणं, मी परीक्षेला वेळेवर पोहोचणं, माझं करिअर घडवणं, बरोबर. ही त्याच्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं अरे एक STने काय फरक पडतो? एक STने खूप फरक पडतो. नक्कीच, नक्कीच. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, माननीय शरदचंद्र पवार साहेब असतील, आणि यांच्यापासून शेवटी विलासराव देशमुख यांच्यापर्यंत राजकारणात संयम, संवाद आणि सभ्यता दिसायची, आणि ती आज का दिसत नाही? आणि याला जोडून असं विचारेन की या गुणांची गरज आज सर्वाधिक आहे असं तुम्हाला वाटतं का? अर्थातच. कुठल्याही म्हणजे हे असणं हेच म्हणजे इट इज द ऑब्व्हियस ना. ओके. आणि जर नसेल तर आपण एक समाज म्हणून आत्मचिंतन केलं पाहिजे की हे चुकतंय कुठे. म्हणजे ज्या पद्धतीने काल आपण बघितलं असेल, एका नगरसेवकाने एक महिला डॉक्टरला मारलं. एकतर मारणं चुकीचं आहे, मग महिला असू दे किंवा पुरुष, बरोबर, ती कृतीच चुकीची आहे. पहिली ऍक्शन आपण घ्यायला पाहिजे होती की त्याचा राजीनामा घेऊन त्याच्यावर बॅन आणायला पाहिजे. बरोबर. तू मारामारी, तू लोकप्रतिनिधी आहेस ना, तू सेवक आहेस या देशाचा. बरोबर, बरोबर. जर सेवकच मारहाण करायला लागले तर मग गुंड या शब्दाला अर्थच राहणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन ही झालीच पाहिजे. नुसतं जेलमध्ये टाकून फरक पडणार नाही. त्यांना पक्षातून काढा आणि त्यांच्यावर बॅन आणा 6 वर्षाचा. मारामारी अशी केली असेल. तुम्ही एक महिलेला थोबाडीत मारता, डॉक्टरला कोण समजता स्वतःला? ही सत्तेचा माज आहे यांचा. आजच्या ज्या तरुणी आहेत किंवा महिला आहेत, त्यांना तुम्ही असा एखादा कोणता सल्ला द्याल जो तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही तुम्हाला नेहमीच उपयोगी पडत आलेला आहे? नाही म्हणायला शिका. क्या बात आहे. प्रत्येकाने नाही, आणि हे मुलींसाठी नाही, मुलांसाठी पण. ओके. नाही म्हणायची हिंमत असली पाहिजे. पिअर प्रेशर वगैरेवर माझा काही विश्वास नाही. ओके. नाही म्हणायला, जो नाही म्हणतो तोच जास्त स्ट्रॉंग असतो. आणि से नो टू ड्रग्स. किती म्हणले अरे काय तू करतच नाही, नाही मला करायचं, नाही मी ड्रग्स घेणार, ह्याला जास्त ब्रेवरी हो म्हणण्यात नाही आहे, ब्रेवरी नाही म्हणण्यात आहे. क्या बात आहे. त्यामुळे तुम्ही नाही तुम्हाला म्हणताच आलं पाहिजे. आणि नाही म्हणजे उर्मटपणा नाही, प्रेमाने नाही म्हणता येतं, आदराने पण नाही म्हणता येतं. बरोबर. त्याच्या ज्या संयमाबद्दल जो आधीचा प्रश्न होता तो मी इथे लिंक करेन. ओके. की खूप प्रेमाने आदराने नाही म्हणता येतं. प्रत्येक वेळी नाही म्हणजे कटुता किंवा नाही म्हणजे विरोध, अर्थातच नाही. बरोबर. ही लोकशाही आहे, नाही म्हणायचा अधिकार मला आहे, आणि तो सन्मानाने पण म्हटलं जातं. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट नाही म्हणणं हे गरजेचं आहे. पाहिजे नाही म्हणता. अगदी अगदी अगदी. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी तुम्हाला सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं आणि त्यावर काय उपाय असू शकतो? आता महाराष्ट्रामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक
जी परिस्थिती आहे ही मला चिंताजनक वाटते. ओके. राजकीय ह्याच्यासाठी की या ज्या मारामाऱ्या वगैरे दिसतात ना, ज्या पद्धतीने होत आहेत त्या मला अस्वस्थ करतात. ही लोकप्रतिनिधीचं कामच नाही. ओके. आणि असे लोकप्रतिनिधी राहिले तर राज्याला संस्कार कुठले आहेत? बरोबर. हा एक प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. आर्थिक ग्लोबली आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतात हा इंडिव्हिज्युअल नेटवर्क हे देश सोडून चालले, हा भारत सरकारचा डेटा सांगतो. ओके. अशी परिस्थिती असते, इन्व्हेस्टमेंट्स कोण करणार? त्यामुळे हे आपल्याला न परवडणार आहे. आणि आर्थिक परिस्थितीचा डेटा जो सांगतो तो चिंताजनक आहे. राज्याचा पण कितीही सरकार म्हणत असेल इन्व्हेस्टमेंट्स येतात, मग जॉब आणि वेल्थ क्रिएशन का होत नाही? बरोबर. हिंजवडी खराडी मधल्या नोकऱ्या का जात आहेत? मग ह्याचा पण विचार केला पाहिजे. बरोबर. त्यामुळे तो एक दुसरा मुद्दा. आणि दुसरा सामाजिक, हे भोंदू बुवा जे फिरतात आजकाल, म्हणजे अंधश्रद्धा, याचं बिल पहिलं महाराष्ट्राने पास केलं. अच्छा. आणि त्या अंधश्रद्धेकडे आज महिला जात आहेत, त्याच्यातून पुरुष त्यांना एक्सप्लॉइट करतायत. हे धक्कादायक आणि लाजिरवाणी आहे सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी. बरोबर. आणि ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रात आत्ताच, त्याच्यामुळे अतिशय अस्वस्थ करणारी. काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. प्लीज. पुस्तक की चित्रपट? गॉड डिफिकल्ट. आता एखादा पुस्तकावरचा जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा नेहमी असं वाटतं नाही, पुस्तक जास्ती इंटरेस्टिंग होतं. ओके. ओके. एखादा रिसेंटली तुम्ही कुठला सिनेमा बघितला असेल पुस्तकावर आधारित? नाही, इतक्यात नाही काही पाहिलेलं, पण अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे माझा सगळ्यात आवडता सिनेमा आहे ब्रिजेस बाय मॅडिसन काउंटी. ओके. आणि ब्रिजेस बाय मॅडिसन काउंटीमध्ये ते पुस्तक अप्रतिम आहे. सिनेमा पण अप्रतिम आहे, पण ते पुस्तक जास्त इंटरेस्टिंग. ओके. ओके. चहा की कॉफी? नायदर. ओके. मोबाईल की डायरी? डायरी. ओके. शिस्त की सर्जनशीलता? शिस्त. राजकारण की समाजकारण? समाजकारण. भाषण ऐकायला आवडतं की संवाद साधायला आवडतं? संवाद. क्लिअर. ओके. मोठी सभा की छोट्या गावातील लोकांची गप्पा? मोठी सभा. अच्छा. आईचा जास्त प्रभाव आहे की बाबांचा? यात एकच उत्तर द्या. एक उत्तर देणं अशक्य आहे, अच्छा. कारण का मी हायली इन्फ्लुएन्स्ड आहे माझ्या ओके. आईवडिलांमुळे. ओके. जेवढा म्हणजे माझे वडील लार्जर देन लाईफ असं सगळ्यांना वाटत असले तरी माझी आई एक अतिशय स्ट्रॉंग महिला आहे. अतिशय स्ट्रॉंग. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या वडिलांपेक्षा घट्ट माझी आई आहे. फक्त ती दिसत नाही. दॅट इज द स्ट्रेंथ. राईट. 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 माननीय शरद पवार साहेबांचा एका शब्दात परिचय काय द्याल? सांगता राजा. क्या बात आहे. अजितदादांचा एका शब्दात परिचय? प्रेमळ भाऊ. ओके. हळवा भाऊ. दादा खूप जास्त इमोशनल. नक्कीच. नक्कीच. तुमचं स्वतःचं वर्णन एका शब्दात? मला नाही सांगता येणार. मी स्वतः तुम्ही इथे पोल घ्या त्याच्याऐवजी. ओके. बरं. राग आला की शांत राहतात की लगेच बोलतात, म्हणजे वेळ घेतात? कोण मी? हां. एकतर आता मला थँक्स टू कॅमेरा मी 24 तास बाहेरच असते, घराच्या फार बाहेर असते. आणि आता सगळ्यांच्याच हातात कॅमेरा असल्यामुळे किती राग आला तर तो दाखवता येत नाही. बरोबर. नाही तर तुम्हीच तुमच्या चॅनलवर ब्रेकिंग न्यूज कराल त्याची. त्याच्यामुळे तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणा किंवा काही म्हणा, तो कंट्रोल करावाच लागतो. आणि जसं वय वाढतं जबाबदाऱ्या वाढतात, तसं रागाचा काय उपयोग नाही. आणि त्याचा आउटपुट उशिरा का होईना आयुष्यात कळलंय की रागाचा आउटकम काहीच नसतं. राईट. ज्यावेळेस तुम्हाला फावला वेळ मिळतो तर त्या फावल्या वेळात कोणती गोष्ट तुम्ही करणं प्रेफर करतात? वॉक. अच्छा. ओके. खूप मला एक तर चालायला आवडतं. आणि चालत असताना मला खूपशे गोष्टी ऐकायला वेळ मिळतो तो. ओके. त्याच्यामुळे मी कधी नेटफ्लिक्सचे शोज बघते किंवा अमेझॉन मी शोज बघते. आणि नाहीच बघितले तर म्हणजे मग तो स्टडी वेळ मिळाला तर प्लेनमध्ये किंवा ट्रेनमध्ये जाताना, तर ते नाही मिळालं तर जर वेळ मिळते तेव्हा मी एक तर चालते. आणि चालताना मी खूप गोष्टी ऐकत असते कंटिन्यूअस. ओके. खूप चांगले आजकाल इतिहासावर असेल किंवा भाषेवर असेल, हे सगळं मला ह्याच्यात खूप इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे नवीन गोष्टी एखादी आपल्याला कळली पाहिजे, त्याच्यावर जे छोटे छोटे 8, 10, 20, 50 मिनिटापर्यंतचे जे शोज असतात ते मी रेग्युलरली ऐकते. ओके. 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 एक अशी व्यक्ती जिला तुम्ही आजही फोन करू इच्छिता, तुम्हाला फोन करावासा वाटतो कधीही, अगदी म्हणजे ज्याला मी फोन करू इच्छिते? हां. किंवा कधी अगदी म्हणजे एनी टाइम आपण ज्याला म्हणतो ना की गो टू पर्सन. येस. येस. अच्छा, गो टू पर्सन.
माझ्या वेगवेगळ्या कामासाठी माझे वेगवेगळे गो टू पर्सन्स आहे. इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल, इट इज डिफरंट. प्रत्येकाची नीड प्रमाणे तो फोन ॲज असतो. पर रिक्वायरमेंट. ओके. 50 वर्षानंतर महाराष्ट्रानं सुप्रिया सुळे यांची आठवण कशी ठेवावी, काय तुमची इच्छा आहे याबद्दल? माझी इच्छा आहे की एक सुसंस्कृत मराठी भारतीय म्हणून असं. माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला नेहमीच मार्गदर्शन केलंय आणि मदत देखील केलेली आहे. तर आपल्याकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य भविष्यात संस्थेला मिळू शकतं, गायडन्स मिळू शकतो, मला त्याबद्दल काय वाटतं सांगाल? संस्था अजरामर असतात, आपण फक्त केअरटेकर्स असतो त्याचे. संस्था ह्या टिकल्याच पाहिजे आणि त्याच्यात चांगलं पारदर्शक कारभार बरोबर चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. याचं कारण असं की आधीचं आमचं जेव्हा शिक्षण होतं ना, तुमच्या आणि माझ्या पिढीतला सगळ्यात मोठा फरक आहे की आम्ही जेव्हा शिकलो, आमची स्किलिंग झालं, त्याच्यावर आमची 25-30 वर्ष निघाली. बरोबर. तुम्हाला दर 5 वर्षांनी स्वतःला स्किल, आता मला स्वतःला स्किल करावं लागतं, ओके. पण त्याला 25 वर्ष झाली. 25 वर्ष माझी डिग्री काफी थी. तुम्हाला डिग्री घेतल्यावर पण दर 2-3 वर्षांनी स्वतःला कंटिन्युअसली इनोव्हेशन आणि बरोबर. स्किल करावं लागतं. राईट. तुम्ही शिक्षणात होणारे बदल, समाजात होणारे बदल, तंत्रज्ञानात होणारे बदल हे आत्मसात केले, त्या बदलात तुम्ही राहिला तरच या वेगवान आयुष्यात जगाल आणि टिकाल. राईट राईट राईट. त्याच्यामुळे ह्या विस्तारामध्ये, या प्रगतीच्या वेगामध्ये संस्थांनाही जेवढी जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे तेवढीच ती संस्थांवर पण आहे. नक्कीच. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे आहे, तर नाशिक शाखेमध्ये माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे सर आणि प्राध्यापक अशोक पिंगळे यांच्याद्वारे जे एकंदरीत काम केलं जाते, संस्था चालवली जाते, तर त्यांच्या कामकाजाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर ठाकरेजी आणि पिंगळेजी दोघंही हे काय, ते दोघंही खूप मोठ्या संस्थांची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि मला माहिती आहे की ज्या काळात संस्थांची जबाबदारी त्यांच्यावर पडली, मला कोणावर टीका करायची नाही, कारण का इतिहासात रमण्यात काही गंमत नसते आणि टीका करणं खूप सोपं असतं. पण ज्या परिस्थितीत त्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या, तो एक वेगळा काळ होता, वेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. बरोबर. आणि त्याच्यावर मात करून ती त्याच्यातून बाहेर काढून खूप त्यांना, ज्याला आपण म्हणतो बायटिंग द बुलेट, अशा त्यांच्यावर जबाबदाऱ्या होत्या. बरोबर. त्या खूप कडू त्यांना ते करावं लागलं. पण तेव्हा त्यांनी स्वतःची पॉप्युलॅरिटी कमी होईल का असा कधीच विचार केला नाही. हे मी कडू निर्णय घेणार आहे, पण त्याच्यामुळे ते कडू औषध घेतल्यामुळे माझा खोकला जाणार आहे, म्हणून त्यांनी ते संस्था केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले. आणि त्याच्यामुळे संस्थेमध्ये जे चांगले बदल आणि संस्थे नुसते नाही, त्यांनी दोघांनी मिळून संस्थेला कधीच केंद्रबिंदू ठेवलं नाही. त्यांनी शिक्षक आणि तिथल्या विद्यार्थ्याला केंद्रबिंदू. नक्कीच. कारण का ही भिंत आहे, बांधली आहे, ठीक आहे, पण त्याच्यात श्वास घेणारा जगणारा जो विद्यार्थी आहे त्याला केंद्रबिंदू ठेवलं. शिक्षकांना एक वन वे नव्हतं. एक काळ असा होता की शिक्षणाचे प्रश्न आम्हाला असे ऐकायला मिळायचे, अरे असं झालं. आता त्यांनी जी ऑटॉनॉमी दिली, त्या ऑटॉनॉमीमुळे क्रिएटिव्हिटी झाली आणि त्या क्रिएटिव्हिटीमुळे आजच्या बदलत्या या जगामध्ये संस्था ज्या वेगाने वाढते त्याचं पूर्ण क्रेडिट त्यांच्या टीमला जातं. पण त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठे निर्णय जे घेतले त्याला हिंमत लागते ती घ्यायला. नाही तर ते ऑटो पायलटवर जसं चालत होतं तसं चालू शकत होते. बरोबर. पण ते त्यांनी केलं नाही, कारण का त्यांचा विचार असा आहे की मी कस्टोडियन आहे, ही काय माझी मालकी नाही आहे. बरोबर. मी सेवा करण्यासाठी इथे आलोय, मी इथला सेवक आहे. आणि ते दोघं सेवक म्हणून काम करतात, म्हणून ती संस्था इथपर्यंत पोहोचली. नक्कीच नक्कीच. शेवटचा प्रश्न, मविप्र समाज संस्थेचं रेडिओ स्टेशन आहे, कम्युनिटी रेडिओ, आणि आमचा रेडिओ 156 देशांमध्ये ऐकला जातो ॲप्लिकेशन थ्रू, 38 राज्यांमध्ये ऐकला जातो आणि आमचे जवळजवळ 1.5 लाख डेली लिस्नर्स आहेत. तर आमच्या सोबत शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, ग्रामीण भागातली मंडळी आहेत जे रेडिओ खूप आवडीनं ऐकतात. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? बाय द वे शहरातले लोक पण आणतात. शहरातले पण ऐकतात. तुम्ही तेवढं वगळलं. मी स्वतः ज्या मिनिटाचं माझं काम संपतं, ज्या क्षणी, मी पहिली गोष्ट ड्रायव्हरला सांगते की रेडिओ लाव. ओके. त्याच्यामुळे रेडिओ हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात, आणि रेडिओ ना कसं मला आठवतं आमच्या लहानपणी फक्त बातम्या वगैरे असायच्या. आता तो रेडिओ जॉकीला मला वाटतं आमच्यापेक्षा कदाचित तो जास्त अभ्यास करतो, कारण का तो रस्त्यावर पण बोलतो, तो पावसाबद्दल पण बोलतो, तो ट्रम्पबद्दल पण बोलतो, तो मुख्यमंत्र्यांबद्दल पण बोलतो. त्यामुळे त्या रेडिओ जॉकीला किती अभ्यास करायला लागत असेल
हे खूप म्हणजे मला नेहमी कौतुक वाटतं त्या रेडिओ जॉकींचं की 7च्या 6च्या बातम्या करताना किती वाजता उठून अभ्यास करून तुम्ही Right. रेडिओवर लाईव्ह जाता. Right. त्यामुळे मी एवढंच सांगेन की रेडिओ हे खूप चांगलं माध्यम आहे ज्याच्यातून आपल्याला जगात काय चाललंय ह्याची माहिती मिळते. आणि ते जरा अनेक लोकांना ओल्ड फॅशन वाटतं पण त्याच्यात एक छान गोडवा आहे. बरोबर. आणि माझं बालपण त्याच्याशी फारच जोडलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी बाकी तंत्रज्ञान किती असलं तरी रेडिओ त्याच्यासाठी त्या गाण्याची वाट बघणे, त्याचा जो जॉईंट आहे. आता माझं गाणं मी माझ्या स्पॉटीफायवर कधी ऐकू शकतो, बरोबर, ते मला आहे. पण रेडिओचा जो एक ट्रेडिशनल गोडवा आहे सरप्राईज एलिमेंट तो मला सरप्राईज एलिमेंट फार आवडतं. त्याच्यामुळे सरप्राईज एलिमेंट असल्यामुळे त्याच्यात एक गंमत आहे त्या रेडिओ. नक्कीच नक्कीच. सो मी तुम्हाला विनंती करेन की आमचं रेडिओ कर्मवीरचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही नक्की ऐका आणि नक्की ऐका. आम्हाला प्रतिक्रिया द्या. आणि पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलात, गप्पा मारल्या आणि लुकिंग फॉरवर्ड की पुन्हा एकदा तुमच्याशी जरा डिटेलमध्ये तासभर 2 तास गप्पा मारता येतील. जरूर, नक्की. 2 तास तुम्ही बोर व्हाल. नाही अजिबात. थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू. आजचं हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच दर्जेदार पॉडकास्टसाठी व्हिडिओसाठी रेडिओ कर्मवीरच्या सोशल मीडिया हँडल्सना फॉलो नक्की करा. आणि 88.4 मेगाहर्ट्जवर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं नाही.